वेलकम बॅक. मिलिंद डुकले, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाजवळ या. राजूभाई पालघर आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. सामन्याला सुरुवात झाली. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल धावांची टोटल एकंदरीत जाऊन पोहोचले 4 या अंकावर. 4 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विराय फायटर्सचा संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ अर्थातच मुख्य खेळपट्टीवर या सामन्यामध्ये चामुंडा वॉरियर्स अशा 2 संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. एम चिन्नास्वामी स्टेडियम बँगलोरच्या मैदानामध्ये देखील इंडिया वर्सेस नेदरलँड हा सामना सुरू झाला आहे आणि नेदरलँड संघाच्या गोलंदाजांचे अक्षरशः पिसे काढण्याचं कार्य सुरू आहे. आतापर्यंत भारतीय संघाने केवळ 26 षटकांमध्ये 184 धावा कुठून काढलेल्या आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघ खूपच मजबूत अवस्थेत बघायला मिळतो. याच्या देखील सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 6 धावा झालेल्या आहेत. 6 रन्स प्रोग्रेस कार्डवर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शिवम पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलंय. बॉल टू रन जणू काही आतापर्यंत विश्लेषण या षटकाचं उत्तमरित्या विवरण राहिलं. या संपूर्ण षटकाचं 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च केलेल्या आहेत शिवम या गोलंदाजाने. या ऐकूया डीजेला. चौकी 6 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 जानेवारी 1959 मध्ये कपिल देव रामलाल निखंज या महान खेळाडूचा जन्म झाला होता पंजाब राज्यातील चंदीगड या शहरामध्ये, ज्याने 25 जून 1983 दिवसामध्ये पहिला विश्व करंडक भारत देशाला मिळवून दिला लॉर्ड्सच्या मैदानामध्ये. यावेळेस मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शरदच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय डीप पॉइंट झोन सीमारेषा पलीकडे. डीपीएल चौकार. दहा या अंकावर धावफलक. सुंदर फटका बघायला मिळाला शरद भोईरेच्या बॅट मधून अप्रतिम स्वरूपामध्ये. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु स्वैर फेकी. ही फेकी करण्याची आवश्यकता होती का? आय हेट माय सेल्फ म्हणत असेल स्वतः गोलंदाज. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये या गोष्टी होत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, आपण पाहत असतो. काही क्षणांसाठी या गोलंदाजाला वाटलं की डिरेक्ट हिट होईल तर फलंदाज बाद होऊ शकतोय आणि त्या अनुषंगाने मात्र हा डिरेक्ट हिटचा प्रयत्न बघायला मिळाला. धावांची स्थिती आतापर्यंत 11 या आकड्यावर 11 धावा फलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. दुक्टन प्रीमियर लीग 2023चा हा शानदार सोहळा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगतोय अतिशय विलासपूर्ण अवस्थेमध्ये. विश्वास फाउंडेशन यांच्या सौजन्याने डॉक्टर विश्वास वळवी प्रेझेंट युट्यूबचं माध्यम यंदाच्या हंगामामध्ये लाभलं आणि ही स्पर्धा पंचक्रोशीमध्ये सुप्रसिद्ध होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 5व्या हंगामामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय शैलेश. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूपच सतर्क बघायला मिळाला, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज. चांगल्या आकर्षक ट्रॉफीज यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकाल. डीपीएल करिता चमचमणारी करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये मात्र या 4ही दिवसांची मेहनत नक्की पहिला संघ कोणता ठरेल हे क्वेश्चन मार्क उद्या मात्र उलगडलं जाईल.
आणि या ट्रॉफीचे मानकरी उद्याच्या दिवसामध्ये समोर लफ केलंय चेंडूला रोहित नितीन पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने पुष्कर पाटील चेंडूचा मागोवा घेत असताना बघायला मिळालंय, परंतु दोन्ही देखील क्षेत्ररक्षकांच्या अगदी सेंटरला हा चेंडू जमिनीवरती आदळला आणि तदनंतर आपण पाहू शकाल सुंदर पद्धतीने फलंदाजांनी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावांची स्थिती जाऊन पोहोचते फलकावर 15 या अंकावर. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा आस्वाद DPL 2023 ब्रँडेड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वाईट बॉल पंच शाहिद मोमीन यांचा इशारा या ठिकाणी पोचला गेलाय. चांगल्या पद्धतीने या पंचांची भूमिका ते साकारतायत. या स्पर्धेअंतर्गत सायमन टफल हे खूप मोठं नाव राहिलं. रुडी कर्टझन खास करून ज्याने 209 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका साकारली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, परंतु 2004, 2005, 2006, 2007, 2008 आणि 2009 अशी सलग 5 ते 6 वर्ष बेस्ट ICC अंपायर ऑफ द इयर म्हणून सायमन टफल यांच्या नावाचा डंका वाजला, कारण त्यांच्याकडे जी ऍक्युरेसी होती ती कमालीची होती. धावांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले 17 या अंकावर. 17 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17 रन ऑन बोर्ड, 17 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा. 17चा आकडा बरंच काही देऊन गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला. केवळ एकमेव असा गोलंदाज 17 एप्रिल 1972 मध्ये जन्मलेला मुत्तय्या मुरलीधरन ज्याने 800 विकेट्स कसोटी क्रिकेटमध्ये परिपूर्ण केले. आणि जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने वन डे क्रिकेटमध्ये 534 गडी बाद केले, परंतु खराब कामगिरीमुळे आपण पाहिलं ICCने श्रीलंका संघाची मेंबरशिप रद्द केलेली आहे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि यापुढे मात्र श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय दर्जावर ICC अंतर्गत आयोजित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. 1996 च्या कॅलेंडर इयर मध्ये आपण पाहिलं होतं अर्जुन रणतुंगा याच्या नेतृत्वाखाली त्यांनी विश्वचषक जिंकला होता, परंतु अशी वेळ कुठल्याही संघावर येऊ नये एवढंच आपण म्हणू शकतो. क्रिकेटसाठी हा काळा दिवस म्हणून ओळखला गेला. अतिशय कठोर कारवाई श्रीलंका संघावर सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. संघिक टोटल आतापर्यंत फलकावर 17 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते महेश कुवारी. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स. विराय फायटर्स सारखा संघ एका बाजूने आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल विजयाच्या शोधामध्ये जरूर आहे. त्या आधीच्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि त्या पराभवाची परतफेड करण्याचा हेतू उद्देश मनसुबा मनकवडा या सामन्यामध्ये जरूर बघायला मिळेल. एकदा पूर्णपणे निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळतोय. नो मॅन लँड झोन मध्ये पुष्कर पाटील त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने चेंडूला आपल्या उंजळीमध्ये विसावून घेत आहेत. तत्पूर्वी धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय फलकावर धीम्या गतीने 2/0-20 या अंकावर. आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वॉरियर्स. ओहो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन होतं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवरती बोट फिरवतोय गोलंदाज महेश कुवारी आणि मध्येच एखादा ऑफ ब्रेक करण्याचं टेम्पटेशन देखील बघायला मिळतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून जिम लेकरची ओळख आहे, ज्याने 27 जुलै 1956 च्या दिवसामध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानात एका सामन्यामध्ये 19 गडी बाद केले होते, जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि हा रेकॉर्ड ब्रेक होणं खूपच कठीण मानलं गेलंय. धावांची टोटल आतापर्यंत फलकावर 21 या अंकावर धावफलक पाहायला मिळतं. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर तिसरं षटक प्रगती पथावर. खूप चांगली कामगिरी राहिली. महेश गोवारी जरूर आठवण करून देतोय त्या महान गोलंदाजाची. आणि यावेळेस मात्र धावचीची संधी जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल महेश गोवारीचा इशारा होता या ठिकाणी बाद करायचं नाहीये. पंच दर्शवतात 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र या ठिकाणी दिली जाते. येथे कुठल्याही प्रकारे अतिरिक्त धावा खर्च करायच्या नाहीयेत. येथून मात्र धावांवरती अंकुश लावला गेलाय, हीच मात्र भूमिका आहे गोलंदाजाची. आणि म्हणूनच यावेळेस आपण बघू शकाल ही एक धाव 22च्या स्वरूपात बहाल करण्यात आलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, कारण यानंतर येणारे फलंदाज जरूर अटॅकिंग आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय येथे या बाद करण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयास होत नाहीये.
अशा स्वरूपाचा डावपेच जो आपल्याला अनुभवाला मिळतोय. धावांची संख्या प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 24 धावा. षटक जर आपण तपासून पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा फलकावर. एसडीजे बंगलोरच्या मैदानामध्ये विराट कोहलीचं अर्धशतक परिपूर्णतेच्या कारकिर्दीमधलं हे 138वं अर्धशतक आहे. आजच्या दिवसामध्ये रोहित शर्माने 100 अर्धशतके कंप्लीट केली त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. येथे देखील आपण पाहू शकाल लाऊड अपील जरूर यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. अजय धनवा यांच्या माध्यमातून सुंदर यष्टी रक्षण बघायला मिळालंय. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मात्र या ठिकाणी परतला जातोय. खूप सुंदर रेकॉर्ड आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून पुढे आले. कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 इंटरनॅशनल, कसोटी, आंतरराष्ट्रीय आणि वन डे इंटरनॅशनल मिळून तब्बल 100 अर्धशतके कंप्लीट केलेले आहेत आणि 137 अर्धशतके आपण पाहू शकतात विराट कोहलीचे देखील परिपूर्ण. धावांची टोटल फलकावर 24 धावा झालेल्या आहेत. आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्टार आयकॉन खेळाडू अर्थातच सुचित भालचंद्र पाटील बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळतोय. चामुंडा वॉरियर्सच्या संघाकडून आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण अनुभवू शकाल. एकच गेम प्ले आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहू शकाल जास्तीत जास्त ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्रीजचा खूप चांगला वापर होतोय. फुटवर्क चांगला आहे सुचित या फलंदाजाचं, परंतु आय कोऑर्डिनेशन देखील तितकंच सक्षम ठेवावं लागेल. जर धावा अगणित मिळवायच्या असतील. येथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. सुंदर जजमेंट सहित झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कोण. डॉट डिलिव्हरी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने विराई फायटर, दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा संघ चामुंडा वॉरियर्स. संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करू लागलोय. दुक्कन प्रीमियर लीगचं हे बहारदार नियोजन. यावेळेला ऑफ साइडला सजवलेला फटका महेश गोवार एका बाजूने चेंडूचा मागोवा घेत असताना पाहायला मिळतोय. रोहितची संपूर्ण जर आपण षटका हाताळून पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी केली. यंदाच्या या हंगामामध्ये रोहित पटेल इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून समोर आलाय. कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत कारण गती चांगली आहे आणि टप्प्याची निवड खूप सुंदर व्हेरिएशन सहित करतोय. आणखीन एक सुंदर चेंडू यावेळेस आपल्या बोटांमधील जादू दर्शवित असताना बघायला मिळाला. काय सुंदर षटक हाताळलं गेलं. 6 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत रोहित नितीन पाटील या गोलंदाजाने. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा या फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना चामुंडा वॉरियर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी रोहित नितीन पाटील याच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च. सुनील मनोहर गावस्कर यांनी देखील ते वर्णन केलं एखाद्या चांगल्या गोलंदाजाकरिता. चार षटकांच्या समाप्ती अखेर हलकासं करेक्शन या ठिकाणी जरूर केलं जाईल. 26 ऑन बोर्ड. खूप सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत आपण अनुभवू शकतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 2. असं एकंदरीत विवरण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका या वेळेला सुंदर पद्धतीने एक क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळालं. म्हणजे स्थिती मात्र आपण पाहतोय खूपच धीम्या गतीने. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये देखील
बऱ्याच कालावधीनंतर एक छोटी टोटल आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये ओनली 28 28 धावा हे शेवटचं आणि अंतिम षटक जे प्रगती पथावरती पाहायला मिळतं शिवम याच्या माध्यमातून. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये किती धावा गोळा केल्या जातील. एका बाजूने राहुल दांडेकर, दुसऱ्या बाजूने शरद. शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेलाय. चांगल्या गेम प्लॅन सहित गोलंदाजी मात्र या ठिकाणी होते. मागील 8 चेंडूंचा आपण विचार केला तर मागील 8 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 5च धावा आलेल्या आहेत. खूप सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. चेंडूवरील कापूस कमी झाल्यानंतर च्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे विराई फायटर्स या संघाने. उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सुंदर चेंडू आपण पाहू शकाल कारण केवळ सिंगल येते. हे शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर सिंगल अँड डबल येत असतील तर अलाव केलं जातं. यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रावरून चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. महेश त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल हलकासा धावफलक या ठिकाणी पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचेल. एकंदरीत पाहायला मिळतात 32-32 या अंकावर. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू उर्वरित स्वरूपामध्ये. इथे 2 मोठे फटके खेचावे लागतील जर 40+ स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल. गुड डिलिव्हरी. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स सहित हा चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. गडी बाद करार दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावांची स्थिती केवळ आणि केवळ आपण पाहू शकाल 32-32 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आपण पाहतोय. 12 नोव्हेंबर आज इंडियन मायथॉलॉजीनुसार आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. आणि जर आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डोकावून पाहिलं तर खऱ्या अर्थाने आजच्याच दिवसामध्ये 12 नोव्हेंबर 1993 मध्ये ग्लेन मॅग्राथ याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पुढे जाऊन 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स घेण्याचा अनोखा कीर्तिमान आपल्या नावे केला. शेन वॉर्न नंतर ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा तो गोलंदाज आहे आणि आजच्याच दिवसामध्ये त्याने पदार्पण केलं होतं. 12 नोव्हेंबर 1993 तो दिवस होता. अप्रतिम गोलंदाजी विराई फायटर्स या संघाच्या माध्यमातून गोलंदाज आठवण करून देत आहेत. आणखीन एक फलंदाज धावचीत झालाय. काय सुरेख अद्वितीय आणि अग्रगण्य गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. इनिंग ब्रेक मध्ये जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर एका हाय क्वालिटी गोलंदाजी स्वतः स्टार आयकॉन खेळाडू देखील त्या ठिकाणी कौतुक करतोय. सर्व खेळाडूंचं ओनली 33 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 34 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलंय निर्धारित 5 षटकांमध्ये. यानंतर होणारा जो सामना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच करिता पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने DC स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये ईगल 11 दिवेकर पाडा. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू. आपण यावन आणि पिकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये ऐकूयात डिस्क जॉकीला आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे.
चला खेळाला थोडंसं स्पीडअप करून घ्या. फलंदाज लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चांगली मेहनत, संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून या 3 दिवसांमध्ये खूप सारी मेहनत, सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. या सर्व निर्जीव वस्तू एकत्रित येऊन जर घर साकारलं जात असेल तर आपण दुट्टणवासियांनी का एकत्रित येऊ नये या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त मेहनत अध्यक्ष महोदय सचिन भोईर असतील, त्यांना खूप चांगली साथ लाभलंय. स्वप्नील तरे जे उपाध्यक्ष आहेत, विनोद तांडेल 3 दिवसांमध्ये या ठिकाणी मेहनत करीत असताना आपण पाहू शकाल. त्यांच्या साथीने तेजस भोईर, शरद भोईर, दीपेश खर्डीकर यांचं जबरदस्त सहकार्य या स्पर्धेकरिता जे खजिनदार आहेत. त्यानंतर रोहित भोईर जे सचिव या पदावर कार्यरत या स्पर्धेसाठी जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर जयेंद्र गोवारी सदस्य, सुरेंद्र भोईर सदस्य, कल्पेश मर्ले सदस्य, नमिनाथ दांडेकर, तन्मय भोईर, सूरज तुंबडा, सागर केणी, दीपेश डुकले, मनोज दुमाडा, निलेश सांबरे, अजय गवळी, तृंजय पाटील आणि ऋत्विक पाटील सदस्य. या सर्व कार्यकारिणीच्या माध्यमातून जबरदस्त मेहनतीने, अथक परिश्रम आणि अथक मेहनत येऊन खूप सुंदर मॅनेजमेंट या स्पर्धेचं करून दाखवलंय. दुकटन प्रीमियर लीग 2023 पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचला जातोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. इगल 11 दिवेकरपाडा संघाचे स्टार आयकॉन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच प्रतिस्पर्धी संघाचा स्टार आयकॉन आपण देखील लगेच जायचं आहे विना विलंब. आपणास नम्र विनंती असणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. डीसी स्पोर्ट्स स्टार आयकॉन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. नाणेफेकीचा कौल दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. डीसी स्पोर्ट्स वर्सेस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. विनोदजी पांडेल यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. ओळ्यात सामन्याकडे रोहित पाटील अँड गणेश दांडेकर 2 फलंदाज तैनात आहेत. 1 धाव फलकावर सजलेले आहे गोलंदाज सूचित. टार्गेट जर आपण पाहिलं तर 34 धावांचा आहे. छोटीशी टोटल पाहायला मिळते या सामन्यामध्ये. जर विजयी व्हायचं असेल तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल चामुंडा वॉरियर्स या संघाला. निष्णातपणा दर्शवावा लागेल. अशा पद्धतीने चामुंडा वास याने दर्शवलं होतं. झिम्बाब्वे संघाच्या विरोधामध्ये तब्बल 8 गडी बाद करण्याचा रेकॉर्ड त्याने केला होता. वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये हा एक रेकॉर्ड आहे. एकाच गोलंदाजाने एकाच सामन्यामध्ये 8 गडी कधीही बाद केलेले नाहीयेत, परंतु चामुंडा वासने ते करून दाखवलंय. त्यावेळेस मात्र समोरच्या दिशेने
रोहितला काही क्षणांसाठी वाटला हा इंटू द गॅप मध्ये फटका जावा म्हणून थोडासा स्लो डाऊन झाला, परंतु एकच धावेल पहिलं षटक अफलातून बघायला मिळालं. स्टार सुचितच्या माध्यमातून त्याने 6 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केली. अफलातून सुरुवात झालाय. षटक क्रमांक दुसरा आपण बघू शकाल हेमंत सुतार याच्या माध्यमातून. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खूप चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय या स्पर्धेअंतर्गत देखील, परंतु चेंडूवरील कंट्रोल कायम ठेवावं लागेल. आतापर्यंत जबरदस्त खेळ सुरू चाललाय, कारण पहिल्या 8 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण, गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व 22 यार्डच्या या खेळपट्टीमध्ये आपण अनुभवू शकतात. पहिल्या षटकामध्ये सुचित पाटील आणि दुसऱ्या षटकामध्ये हेमंत सुतार. क्लास बॉलिंग. यष्टांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण धनेश दांडेकरच्या खेळीला येथे पूर्ण विराम. हेमंत सुतारच्या अकाउंट मध्ये विकेट गॉन. न्यू बॅटर इन विराई फायटर्स या संघाकडून पुष्कर पाटील नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती दाखल होतोय. षटक क्रमांक आपण पाहू शकलात आतापर्यंत दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि चामुंडा वॉरियर्स या संघाने जबरदस्त फायटिंग स्पिरिट या सामन्यामध्ये दाखवलेला आहे. 9 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करून दाखविला आहे. सुपर बॉलिंग. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांचा ट्रेडमार्क बेंचमार्क म्हणून जो फटका ओळखला गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तोच फटका पुष्कर पाटीलच्या बॅट मधून येतोय. रोहित शर्मा हे नाव समोर आलं की पुलचा फटका लगेचच आठवतो. महेंद्रसिंग धोनी नो डाऊट हेलिकॉप्टर स्ट्रोक. विराट कोहली कव्हर ड्राईव्ह आणि रोहित शर्मा पुलचा फटका. वीरेंद्र किशन सेहवाग अप्पर कट साठी ओळखला जायचा, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून. तिलकरत्ने दिलशानला आपण पाहिलं पल्लू स्कूप आणि वेगवेगळ्या फटक्यांसाठी वेगवेगळे फलंदाज हे मात्र निश्चित स्वरूपाने ओळखले गेलेत. के.एल. राहुल जो मात्र फ्लिक स्ट्रोक साठी ओळखला जातो, जबरदस्त फ्लिकचा फटका त्याच्या बॅट मधून आपण सातत्यपूर्वक पाहत आलेलो आहोत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर दुसऱ्या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हेमंत सुतार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट प्लेनचा चेंडू, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. गोलंदाजाची बत्ती गुल करणारा उपयुक्त दणदणीत खणखणीत चौकार. डिस्क चौकी. 8 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. पहिले 2 षटक खूपच सुंदर, अप्रतिम, अद्वितीय, अवर्णनीय, अग्रगण्य स्वरूपामध्ये उच्चभ्रू गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या 12 चेंडूंमध्ये चामुंडा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावांचं टार्गेट विराई फायटर या संघासमोर. गोलंदाज सुचित, येथे नरमताचा वापर आहे. रोहितला ठाऊक आहे विकेट सांभाळून खेळावं लागेल, चांगला गेम प्लॅन आखावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ 50 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं, कारण त्यांच्याकडे वेळेचं नियोजन आणि कल्पक बुद्धी या 2 जबरदस्त संकल्पना होत्या. आणि आता रोहितला ठाऊक झालंय की या सामन्यामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर गनिमी कावा आखावा लागेल. येथून स्वतःची विकेट सांभाळून खेळावं लागेल, कारण पहिल्या 12 चेंडूंमध्ये धावा आलेल्याच नाहीयेत आणि त्या अनुषंगाने येथे थोडीशी पार्टनरशिप आवश्यक झालंय.
जबरदस्त गोलंदाजी होते, खास करून सुचितचा स्पेल बघा. सुचितने आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत आणि 8 चेंडूत केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. योग्य टप्प्यावर भेदक मारा पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण करतोय फलंदाज बाद. सुपर बॉलिंग. चला स्पीड अप करा, खेळाडूंना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 9 रन्स प्रोग्रेस कार्डवर 2 विकेट लॉस. 2 गडी बाद झालेले आहेत आणि 9 धावा या फलकावर. न्यू बॅटर आता इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश गोवारी फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद ही कामगिरी आपण पाहतोय. गोलंदाज हा मात्र खऱ्या अर्थाने बऱ्याचदा सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलत असतो. पण पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर असे कितीतरी सामने गोलंदाजांनी जिंकून दिले असतील आणि गोलंदाजांच्या जोड्या त्यानंतरच्या काळामध्ये मात्र सुप्रसिद्ध होत गेल्या वेगवेगळ्या देशांसाठी. आणि या सामन्यामध्ये सुचितने काय स्पेल हाताळलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी. केवळ 11 धावा झालेल्या आहेत फलकावर. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडू फेकून झालेले आहेत. बघा, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, 10 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका सुचितने खेचू दिलेला नाहीये. एकही चौकार किंवा एकही षटकार सुचितने आपल्या स्पेल मध्ये दिलेला नाहीये. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सक्षम बुद्धीचा बघायला मिळाला. अगदी चाणाक्ष रीतीने त्यांनी चेंडूला स्टॉप केलं आणि तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचतं 12 या अंकावर. सुरेख स्पेल, एक आकर्षक स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 12 धावा, 12 रन्स. विजयासाठी अजून देखील 22 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे, परंतु या वेळेला कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज, कारण चांगल्या हाईटला मात्र त्याने एक्झिक्यूट केला होता. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि फलकावर 13 धावा सजलेल्या आहेत. 13 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. चला पाण्याची सुव्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 21 धावांचं टार्गेट हे समोर. सुचित या गोलंदाजाने 12 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ आपण पाहू शकतायत काही गोलंदाजी हाताळलंय. 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. सुंदर गोलंदाजी. म्हणतात ना, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तो झेल घ्यावया जोतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला दाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आणि काय स्पेल. 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या सुचित या गोलंदाजाने आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. एक आकर्षक आणि मॅच विनिंग स्पेल देखील ठरू शकतोय. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. तो ऐकत असता जयघोषांचे नारे. या काल गतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण येईल तुझी इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आणि हा एक आकर्षक स्पेल आठवण करून देतोय सुनील मनोहर गावस्कर यांच्या या अफाट आणि प्रगल्भ काव्य रचनेची. आपण ओळखूयात आता सामन्याकडे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 21. 21 धावांची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला स्मॅश केलाय रोहित पाटीलच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6. व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावरती ट्रेंडिंग त्याचाच हाय. व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावरती ट्रेंडिंग त्याचाच हाय.
जॉकी सुंदर फटका मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. रोहित आता सेट झालेला आहे, त्याने बरेचसे चेंडू खेळून काढलेले आहेत आणि काही वेळ दिला त्याने स्वतःला. जोपर्यंत अटॅकिंग गोलंदाजी होते तोपर्यंत सिंगल वरती त्याने समाधान मानलं आणि जेव्हा खराब चेंडू मात्र समोर येत आहेत त्या खराब चेंडूंसमोर स्वतःचा क्लास सिद्ध करीत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे फलकावर 20 या अंकावर. 20 रन्स प्रोग्रेस कार्डवर. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. 10 गेंदे शेष, 14 रनों की जरूरत. आणि जोपर्यंत रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, विराई फायटर हा संघ पूर्णपणे या सामन्यामध्ये येईन आहे. कारण सिक्सर किंग म्हणूनच, मॅसिव्ह मल्टी हिटर, शोल्डर स्विंगर फलंदाज म्हणूनच तो ओळखला गेलाय. आणि या सामन्यामध्ये देखील चमकदार फलंदाजी त्याच्या बॅटमधून दीपेश खर्डीकर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आता बराचसा फेरबदल केला जातोय, कारण लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि त्या अनुषंगाने डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि त्याचा फायदा मिळाला आहे. हे चांगलं एकंदरीत क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं. खास करून गोलंदाज आणि आयकॉन खेळाडू यांनी जे क्षेत्ररक्षण सजवलं त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र या ठिकाणी मिळाला. जाणून बुजून एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या क्षेत्रात तैनात करण्यात आला आणि त्याचा फायदा फलंदाज महेशच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. अप्रतिम सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी आपण पाहू शकाल 14 धावांचं टार्गेट विराई फायटर्स या संघासमोर. दीपेश खर्डीकर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज, आपणास विनंती आहे. यावेळेला फक्त आणि फक्त चेंडूला दिशा प्रदान करण्यात आलाय आणि सहज गतीने सुजलाम सुफलाम अशा चामुंडा क्रीडा संकुलामध्ये 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. फक्त आणि फक्त आपण पाहू शकाल बॅटचा फेस ओपन केला फलंदाजाने आणि लिहिलेल्या रीतीने 2 धावा येत आहेत. धावांची संख्या जाऊन पोहोचले 22 या अंकावर. 12 धावा अजून देखील आवश्यक उर्वरित 8 चेंडूंमध्ये. वन्स अगेन सॉफ्ट हँड इंटेलिजंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं महेश या फलंदाजाच्या माध्यमातून. त्याला ठाऊक आहे येथे सिंगल डबल च्या सहाय्याने आराम के साथ आपण विजयासमीप पोहोचू शकतोय. आणि जेव्हा सिंगल अँड डबल्स कंटिन्यू येत राहतात तेव्हा कुठेतरी गोलंदाजावर प्रेशर येत असतं आणि एक खराब चेंडू तो डिलिव्हर करतो आणि त्या खराब चेंडूवर रोहित सारखा फलंदाज जरूर षटकार खेचू शकतोय. 23 ऑन बोर्ड, 23 धावा. या वेळेला शॉर्ट थर्डमॅन च्या क्षेत्रामध्ये फटका सजविला होता. मिळेल 1च धाव आणि एकेरीच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 24-24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 षटकांचा खेळ येथे अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावर 24 ऑन बोर्ड लागलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 धावांचं टार्गेट समोर. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लटकार नाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. धन्यवाद डीजे प्रशांत गरत, ब्रँड ऑफ अर्नाळा. याला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलंय. यावेळेस मात्र ऑन साइडला सजवलेला फटका. रनिंग बिटवीन द विकेट्स खूपच सुंदर आणि या क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडासा खालावलेला या चेंडूवरती आपण पाहिलाय. यंदाच्या सुप्रीमो चषकामध्ये काही कामगिरी बघायला मिळाली. विश्वनाथ जाधव विशू प्लेअर ऑफ द सिरीज चा तो हकदार बघायला मिळाला. एक हाय क्वालिटी आणि हाय क्लास खेळ त्याच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ धानेव
हो यावेळेला पंच दर्शवतायत वाईट बॉल, एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण बघू शकाल अजून देखील 7 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन समोर आलंय. 5 गेंदे शेष, 7 रनों की जरूरत. बॅक टू बॅक आणखीन एक वाईट चेंडू लिव्ह केलं. चेंडूला कारण ठाऊक आहे पूर्णपणे वाईड ऑफ द ऑफ स्टंप ही लाईन होती आणि इथे एक्स्ट्रा स्वरूपातील धावांनी आता प्रेशर असेल ते गोलंदाजावर, कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हव्या आहेत 6. 28 ऑन बोर्ड. रोहित चिकाटी प्लेयर पूर्णपणे तग धरून राहिलाय, तळ ठोकून बसलाय. तो मैदानावर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सजवलेला हा फटका. क्षेत्ररक्षण अतिशय खराब स्वरूपात. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. 4 धावा. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची नारी. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची नारी. ऑफ साइडला खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. दुहेरीकडे वालेत फलंदाज. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलक थेट जाऊन पोहोचलंय. 33 स्कोर्स आर लेवल. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्र रक्षण स्वीकारलेला आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये DC स्पोर्ट्स या संघाने आणि या फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे. ईगल 11 दिवेकरपाडा या संघाला नेक्स्ट मॅच करिता चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 3 आणि विजयाकरिता 1 धावेचं आव्हान. काही जबरदस्त खेळ बघायला मिळाले. रोहितच्या बॅट मधून जर आपण इंडिव्हिज्युअली स्कोर चेक करून पाहिला तर 34 धावांच्या प्रत्युत्तरादाखल वैयक्तिक स्वरूपामध्ये 19 या अंकावरती तो फलंदाजी करतोय. 12 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि खूपच सुंदर क्रिकेट. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपणास विनंती आहे. 3 बॉल रिमेनिंग, 1 रन रिक्वायर्ड टू विन. यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब विराई फायटर्स या संघाच्या माध्यमातून एक फायटिंग इनिंग बघायला मिळाली. रोहितच्या बॅट मधून नॉट आउट 20 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि आपल्या संघाला विजयश्री त्याने खेचून आणलाय. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. यस, आय एम अ गुड प्लेअर, आय एम अ चॅम्पियन हे दर्शवून दिलंय या इनिंगच्या माध्यमातून.